जवळबन लाडेगाव परिसरात अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुरुवारी जानेवारी 29 रोजी जवळबन येथील ऊस शेतीमध्ये बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याचे पायाचे ठसे आढळून आले होते। या घटनेनंतर अवघ्या 2 दिवसांत लाडेगाव शिवारात थेट पशुधनावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। लाडेगाव शिवारातील पावनधाम कॉर्नर जवळील सर्वे नंबर 135 मध्ये शेतकरी अमीन दस्तगीर शेख यांच्या शेतात दावणीला बांधलेल्या शेळ्या व बोकडांवर शनिवारी पहाटे 2 ते 5 वाजेदरम्यान अज्ञात हिंस्र वन्य प्राण्याने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। पशुधन शक्यतो मजबूत व बंदिस्त गोट्यात ठेवावे। रात्री शेतीत पाणी भरण्यासाठी एकटे न जाता समूहाने जावे। तसेच बॅटरी, काठी किंवा मोठी लाठी सोबत ठेवावी। शक्य असल्यास पाळीव कुत्रा सोबत ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। दरम्यान या घटनेची माहिती धारूर वनविभागाला देण्यात आली असून वनाधिकारी श्री पवार, आरएफओ श्री पाईक, श्री भालेराव आणि श्री गुणवंत हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत। नुकसानग्रस्त शेतात पंचनामा आणि पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चंदनसावरगाव, जवळबन, भोळ, भाटुंबा, लाडेगाव, बोरीसावरगाव, औरंगपूर, सावळेश्वर आदी लगतच्या शिवारात दैनंदिन पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी धारूर वनविभागाकडे करण्यात आली आहे।